सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सातपूर भागातील शिवाजीनगर तुकाराम गार्डन जवळील विठ्ठल रुक्मिणी श्रीराम रो हाऊस मध्ये आज सकाळी सुमारे 9 वाजेच्या दरम्यान एक बिबट्या आढळून आल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली। सुरुवातीला हा बिबट्या घराच्या परिसरात शांतपणे बसलेला दिसत होता, मात्र बातमी वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली। परिस्थिती तणावपूर्ण असतानाच अचानक बिबट्या घरातून बाहेर पडला आणि क्षणात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। जीव वाचविण्यासाठी लोकांनी अक्षरशः पळ काढलाय। काही वेळ परिसरात पूर्ण गोंधळ उडाल्याचं चित्र होतं। घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आहे। बिबट्याचा अचूक ठाव ठिकाणा मिळावा यासाठी ड्रोनच्या साहाय्याने शोध मोहीम सुरू करण्यात आली। दरम्यान हा बिबट्या जवळपास 4 तासांपासून वाढलेल्या झाडाझुडपांमध्ये लपून बसल्याची माहिती मिळत आहे। दरम्यान या प्रसंगी नगरसेवक अमोल पाटील, गंगापूर पोलीस पथक आणि वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून बिबट्याला सुरक्षितरित्या पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र बिबट्या सतत जागा बदलत असल्याने तो अद्याप हाती लागत नाहीये। दरम्यान वन विभागाने परिसर सील केला असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले। सध्या संपूर्ण परिसरात तणावपूर्ण व शांतता असून कधीही काहीही होऊ शकतं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। प्रशासन आणि रेस्क्यू टीम बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिकच्या सातपूर त्र्यंबक रोडवर आज पहाटे 3 ते 3:30 वाजेच्या दरम्यान भीषण अपघात घडलाय। भरधाव वेगात असलेल्या स्विफ्ट कार क्रमांक MH15HY 5488 ने स्वप्नील पाटील या 22 वर्षीय युवकाला जोरदार धडक दिली आहे। या अपघातात स्वप्नील पाटील राहणार श्रीकृष्ण रो हाऊस टकल्या टोंगऱ्याजवळ श्रमिक नगर हा युवक गंभीर जखमी झालाय। जखमी युवकाला तात्काळ सह्याद्री हॉस्पिटल नाशिक येथे दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे। दरम्यान या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन, नाशिक। नाशिक महानगरपालिकेद्वारे एक विशेष सूचना, कर भरा, सहकार्य करा। नाशिक महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व मालमत्ता धारक व नळ कनेक्शन धारकांना अंतिम नोटीस सूचना देण्यात आली आहे। थकबाकीदारांची चलत व स्थावर मालमत्ता जप्ती करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे। तसेच थकबाकीदार नळ कनेक्शन धारकांचा पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे। सदरची कटु कारवाई टाळण्याकरिता त्वरित मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर भरणा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे। शनिवारी व रविवारी भरणा कार्यालय सुरू राहतील। हा संदेश जनहितार्थ जारी। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक महापालिकेच्या अंदाजपत्रकीय महासभेत आज दिनांक 30 मार्च रोजी सकाळी विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय। उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या सिडकोतील स्मारकासाठी अंदाजपत्रकात आर्थिक तरतूद करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, नगरसेवकांनी सभागृहात ठिय्या आंदोलन केलंय। यावेळी निधीच्या तफावतीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेनेही पोस्टरबाजी करत सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला। या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर काही विरोधी नगरसेवकांनी महापौरांचा राजदंड पळवण्याचा प्रयत्न केल्याने परिस्थिती अधिकच चिघळली आहे। प्रशासन आणि सुरक्षा रक्षकांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। त्यामुळे काही काळासाठी सभा स्थगित करण्यात आली होती। यानंतर परिस्थिती निवळल्यावर सभा पुन्हा सुरू करण्यात आली। या प्रकारामुळे सभागृहाच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून राजकीय वातावरण तापल्याचं चित्र दिसून आलंय।
महापालिकेत समान निधी वाटप होत नसल्याच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी पोस्टर हातात घेत सभागृहात घोषणाबाजी केली। यावेळी विरोधकांनी निधी अर्धा देत असाल तर नागरिकांचा कर देखील अर्धा करा, जनतेच्या पैशात भेदभाव आम्हाला मान्य नाही, मनपाची मनमानी चालणार नाही, अशा आशयाचे पोस्टर झळकावत निषेध केलाय। तर अजित पवार गटाच्या नगरसेवकांनी अजित पवारांच्या स्मारकासाठी अंदाजपत्रकात तरतुदी करावी अशी मागणी केली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नाशिक पुणे हायवेवरील उपनगर नाक्याजवळ खुशी होंडा शोरूम समोर विचित्र अपघातात एका तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दिनांक 28 मार्च रोजी दुपारच्या दरम्यान घडली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार जेलरोड श्रीकृष्णनगर येथे राहणारी शीतल काशीनाथ खरोटे ही तरुणी होंडा शोरूम समोर उभी असताना स्विफ्ट 4 चाकी चालकाने भरधाव वेगाने 5 ते 6 मोटरसायकलला धडक दिली। या अपघातात शीतल खरोटे हिचा जागीच मृत्यू झाला असून 4 ते 5 जण गंभीर जखमी आहेत। तसेच मोटरसायकलचे सुद्धा यात नुकसान झालंय। या घटनेने नाशिक रोड जेल रोड भागात हळहळ व्यक्त केली जात आहे। घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केलंय। कार चालक वृद्ध व्यक्ती असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलाय। पुढील तपास सुरू आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। धुळ्यात खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांनी संसदेत उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून केंद्र सरकारचे लक्ष वेधले। धुळे, नाशिक, जळगाव आणि नंदुरबार येथील शेतकरी सध्या निसर्गाचा कोप आणि बाजारपेठेतील अस्थिरतेमुळे तिहेरी संकटात आहे। जागतिक युद्धजन्य परिस्थिती आणि रेड सी परिसरातील तणावामुळे निर्यात कोलमडली असून वाहतूक खर्च 200 ते 300% वाढलाय। परिणामी कांदा आणि द्राक्षांसारखी पिके बंदरावरच खराब होत असून किमान आधारभूत किंमत नसल्याने शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने माल विकावा लागत असल्याचं वास्तव त्यांनी संसदेत स्पष्ट केलंय। याशिवाय अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 50,000 एकरांवरील शेतीचे नुकसान झाले असून कापूस, सोयाबीन, मका उत्पादक शेतकरीही मोठ्या आर्थिक संकटात सापडले। यावर तोडगा म्हणून डॉक्टर बच्छाव यांनी कांद्याला कायमस्वरूपी MSP, निर्यातीसाठी 50% माल वाहतूक अनुदान आणि नुकसानग्रस्तांसाठी विशेष आर्थिक पॅकेजची जोरदार मागणी केली आहे। तसेच नाफेड व CCIची खरेदी केंद्र वाढवून हमीभावाने खरेदी सुनिश्चित करण्याची मागणी करत सरकारने तातडीने हस्तक्षेप न केल्यास ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिलाय। धन्यवाद अध्यक्ष महोदय। मी आज या सभागृहाचे लक्ष माझ्या धुळे मतदारसंघासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, नंदुरबार येथील शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधू इच्छिते। आज आमचा बळीराजा निसर्गाचा कोप, बाजारपेठेतील अस्थिरता आणि जागतिक युद्धजन्य परिस्थिती अशा तिहेरी संकटात सापडला आहे। अध्यक्ष महोदय, कांदा उत्पादक शेतकऱ्याची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे। कांद्याला किमान विक्री मूल्य MSP नसल्यामुळे शेतकऱ्यांना आपला भाव कवडी मोलाने विकावा लागतो आहे, आपला माल कवडी मोलाने विकावा लागतोय। त्यातच पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आणि रेड सी मधील संकटामुळे आमची निर्यात पूर्णपणे कोलमडली आहे। निर्यातीचा खर्च 200 ते 300% वाढलेला आहे। त्याचप्रमाणे धुळे आणि जळगावमधील कापूस, सोयाबीन आणि मका उत्पादक शेतकरीही हवालदिल झाला आहे। कापूस आणि सोयाबीनचे भाव उत्पादन खर्चाच्या खाली आले आहेत। नाशिकचा द्राक्ष बागायतदार आणि जळगावचा केळी उत्पादक शेतकरी युद्ध आणि हवामान बदल या दोन्ही आघाड्यांवर लढत आहे। जानेवारी-फेब्रुवारी 2026 मधील अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 50,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रातील शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। अध्यक्ष महोदय, मला या ठिकाणी आपल्या माध्यमातून विनंती करायची आहे की कांद्याला लीगल MSP प्रमाणे हमीभाव हा मिळाला पाहिजे। त्याचप्रमाणे निर्यात वाहतूक जी आहे ती युद्धजन्य परिस्थितीमुळे वाढलेला वाहतूक खर्च सोसण्यासाठी सरकारने 50% फ्रेट सबसिडी द्यावी।
त्याचप्रमाणे खरेदी विक्री धुळे आणि उत्तर महाराष्ट्रात नाफेड आणि CCIची खरेदी केंद्रे वाढवून कापूस, सोयाबीन आणि मक्याची 100% खरेदी हमी भावाने करावी. अवकाळी पाऊस आणि जागतिक संकटामुळे नुकसान झालेल्या उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावे. अध्यक्ष महोदय, आपण आता जर हस्तक्षेप केला नाही तर उत्तर महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. सरकारने आमच्या अन्नदात्याला या संकटातून बाहेर काढावे अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करते. धन्यवाद अध्यक्ष महोदय. माननीय जागर जनस्थानचे प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. महाराष्ट्रात ऐन उन्हाळ्यात पावसाळ्याचे दिवस पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडतोय. आज दुपारच्या सुमारास अचानक झालेल्या पावसामुळे अनेकांची धावपळ उडाली. अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे, फळबागांचे मोठे नुकसान झाले. त्यातच आता पुढील 6 दिवस राज्यात अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवण्यात आलाय. तर आज राज्यातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलाय. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या शेतात तयार अवस्थेत असलेला कांदा, गहू, हरभरा आणि मका ही पिके धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जर पावसाचा जोर वाढला तर मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे. नाशिककर, स्वच्छता असे जिथे आरोग्य वसे तिथे. म्हणून ओला, सुका आणि इलेक्ट्रॉनिक कचरा वेगळा करा. ओला कचरा म्हणजे स्वयंपाकघरातील उरलेले अन्न, फळभाज्यांचे अवशेष आणि इतर नैसर्गिक कचरा. हे सर्व हिरव्या कचरा पेटीत टाका. सुका कचरा म्हणजे कागद, प्लास्टिक, कपडे, काच व धातूच्या वस्तू. हा कचरा निळ्या कचरा पेटीत टाका. आणि इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणजे फोन, संगणक, टीव्ही, चार्जर, बल्ब, इलेक्ट्रॉनिक उपकरणे व वैद्यकीय साधने. हा कचरा वेगळा जमा करून घंटागाडीतील कर्मचाऱ्यांकडे सुपूर्त करा. कारण स्वच्छ शहर ही आपली जबाबदारी आहे. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. गेल्या 3 महिन्यांपासून धुळे महानगरपालिकेची निवडणूक पार पडून नवनिर्वाचित सदस्य निवडून आले होते. मात्र महापौर व उपमहापौर फक्त या 2च महत्त्वाच्या पदांची निवड करण्यात आली होती. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा असलेली स्थायी समिती तसेच महिला व बाल कल्याण समितीची स्थापना कधी होईल असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक तसेच नागरिक म्हणून उपस्थित केला जात होता. मात्र आज अखेर पहिलीच महासभेचा मुहूर्त मिळाल्यानंतर या महासभेदरम्यान स्थायी समिती, महिला व बाल कल्याण समिती तसेच स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली आहे. आज की पहली महासभा सभी नवनिर्वाचित नगर सेवकों का स्वागत किया गया. आज वहां पर जो 5 नगर सेवक अपने जो 7 नगर स्वीकृत सेवकों की निवड की गई, उसमें भाजपा के 5 स्वीकृत नगर सेवक, एक MIM का और दूसरा शहर आघाड़ी, ऐसे 7 स्वीकृत नगर सेवकों की नियुक्ति की गई. उसी तरह ईसाई समिति सदस्य ये 16 ईसाई समिति सदस्य की निवड की गई. उसी तरह महिला बाल कल्याण समिति में 11 सदस्य की निवड की गई. और आज की जो सभा है, पहली सभा अत्यंत हसी खुशी से पार पड़ी. आणि आमच्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री माननीय जयकुमार रावल तसेच धुळे शहराचे लाडके आमदार धर्मयोद्धा आनंदभाई अग्रवाल, आमचे धुळे ग्रामीणचे आमदार रामदादा बदाने, जिल्हाध्यक्ष प्रदूषण अंबळकर, कलाडे, महापौर महादेव परदेशी आणि भारतीय जनता पार्टीचे, त्याचप्रमाणे धुळे ग्रामीणचे नेते भाजपचे बाबा राजूबाबा, सर्व भारतीय जनता पार्टीचे नेत्यांच्या आशीर्वादाने आज मला हे स्वीकृत नगर सेवकपद त्या ठिकाणी मिळालं. मी भारतीय जनता पार्टीचा आणि सर्व नेत्यांचा त्या ठिकाणी मनपूर्वक पहिले आभार व्यक्त करतो. आणि मागच्या 5 वर्षामध्ये मी ज्यावेळेला नगरसेवक होतो
त्यावेळेला बऱ्याच विकास कामं मी या ठिकाणी केलेली आहेत. कमीत कमी 10 ते 12 कोटीची कामं मी या वलवाडी भागामध्ये केलेली आहेत. आणि आता परत मला भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी संधी दिलेली आहे. त्या संधीचं सोनं करेल आणि अजून जास्तीत जास्त विकास कामं या वार्डामध्ये कशी होतील आणि माझ्या गोरगरीब जनता वलवाडीचे त्या सर्वांसाठी या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये झटणार आहे. पण एवढं या ठिकाणी बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवास सवलत मिळण्यासाठी कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य करण्यात आले. या पार्श्वभूमीवर अकोल्याच्या बर्तिजापूर येथे महिलांची आणि वयोवृद्धांची बस स्थानकावर मोठी गर्दी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ही गैरसोय लक्षात घेता प्रभाग क्रमांक 9चे नगरसेवक निलेश उर्फ गंपू शर्मा आणि पूजा अरोरा यांच्या पुढाकारातून स्टेशन विभागातील श्रीराम मंदिर येथील सभागृहात मोफत कॉमन मोबिलिटी कार्ड शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. हे शिबिर 2 दिवस चालणार असून शेकडो महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतलाय. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून नागरिकांना तात्काळ कार्ड मिळवून देण्याची सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे नागरिकांची बस स्थानकावरील गर्दी कमी होण्यास मदत झाली असून विशेषतः महिला वर्गातून या नगरसेवक निलेश उर्फ गंपू शर्मा व पूजा अरोरा यांचे कौतुक केले जाते. नागरिकांच्या सोयीसाठी घेतलेल्या या उपक्रमामुळे मूर्तिजापूरमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळते. प्रशासनानं हे कार्ड कंपल्सरी केलेलं आहे आणि बस स्टॉपमध्ये खूप मोठी गर्दी आहे. तिथं खूप मोठी लाईन लागलेली आहे महिलांची. त्यासाठी आम्ही आमच्या प्रभागात महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रभाग क्रमांक 9च्या सर्व मतधारकांना हे फ्रीमध्ये केलेले आहे आणि तिथं 250 चार्ज घेतात. ते आम्ही आमच्या प्रभागामध्ये फ्री केलेलं आहे फक्त प्रभाग क्रमांक 9साठी. इतर लोकांसाठी आम्ही सवलती दिलेल्या आहेत, ते येऊन कार्ड काढू शकतात, पण आमच्या प्रभागासाठी आम्ही फ्री केलेलं आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी लोकेश लोखंडेसह प्रतिनिधी स्वप्नील जामणिक, मूर्तिजापूर. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. धुळे महानगरपालिकेच्या 7 स्वीकृत नगरसेवक पदांच्या नियुक्ती प्रक्रियेवरून पुन्हा एकदा राजकीय आणि कायदेशीर संघर्ष पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. महाराष्ट्र महानगरपालिका नियम 2012 मधील तरतुदींचे उल्लंघन करून तज्ज्ञ आणि बुद्धिजीवी घटकांना डावलण्यात आल्याचा आरोप करत या नियुक्तीला उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय धुळ्यातील प्रसिद्ध विधितज्ञ ॲडव्होकेट मयूर पैसाणे यांनी घेतलाय. धुळे महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपा 5, MIM 1 आणि शिवसेना राष्ट्रवादी गट 1 अशा एकूण 7 सदस्यांचे नाम निर्देशन अर्ज दाखल करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार स्वीकृत नगरसेवक या पदांवर डॉक्टर, वकील, प्राध्यापक, पत्रकार आणि व्याख्याते यांसारख्या विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती होणे अपेक्षित होते. मात्र राजकीय पक्षांनी पुन्हा एकदा केवळ आपल्या मर्जीतील आणि पराभूत उमेदवारांना किंवा संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना संधी दिल्याचा आरोप ॲडव्होकेट मयूर पैसाणे यांनी केला असून या स्वीकृत नगरसेवकांविरोधात उच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय. नमस्कार, मी ॲडव्होकेट मयूर मेघराज बैसाणे. काल धुळे महानगरपालिकेत एकूण 7 उमेदवारांचा स्वीकृत नगरसेवक पदाकरता नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. त्यामध्ये भारतीय जनता पक्षातर्फे 5, MIM पक्षातर्फे 1 आणि शिवसेना राष्ट्रवादी गटातर्फे 1 असे एकूण 7 नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आलेले आहे. परंतु हे 7ही उमेदवारांमध्ये डॉक्टर, वकील, इंजिनियर, पत्रकार, प्राध्यापक अशा विविध क्षेत्रातील एकही बुद्धिजीवी घटक नाही. सदरची बाब सर्व बुद्धिजीवी घटकांवर अन्यायकारक आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही सर्व 7ही उमेदवार कुठल्या तरी सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी आहेत, एकाच क्रायटेरियातले आहे असे घेण्यात आलेले आहेत. सदरची गोष्ट बेकायदा आहे. यापूर्वी देखील महानगरपालिकेत 2009 ते आतापर्यंत एकूण 16 उमेदवार झाले. हेही कुठल्या तरी सेवाभावी पक्षाचे, सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी आहेत. या ग्राउंडवर त्यांना घेण्यात आलेलं होतं.
सदरची गोष्ट महाराष्ट्र महानगरपालिका नामनिर्देशन अर्हता व नियुक्त्या नियम 2012 ला कुठेही अभिप्रेत नाही. त्यामुळे या सर्व 7ही स्वीकृत नगरसेवक पदाच्या अर्जाविरुद्ध मी मान्य उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद या ठिकाणी या सर्व 7ही अर्जांना आव्हान देणार आहे आणि यांच्या अपात्रतेसाठी आणि फेरनिवडणुकीसाठी मी याचिका दाखल करणार आहे. जागा जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे.